नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खाद्ययात्रेच्या 7व्या भागात आज आपण पोहोचलो आहोत साताऱ्याच्या अस्सल चवींच्या दुनियेत. झणझणीत असा खरडा, पारंपरिक पिठलं आणि शेंगदाण्याचा खास महाद्या. गावरान थाळी बघून आणि ही मेजवानी बघून तोंडाला पाणी सुटले ना. ही खास थाळी अगदी स्टेप बाय स्टेप बनवूयात आणि यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूयात. सगळ्यात आधी महाद्या बनवणार आहोत. यासाठी कोथिंबीर, शेंगदाणे, कांदा, सगळे घरगुती मसाले, जिरी, मोहरी आणि आलं लसूण घेतले. सगळ्यात आधी भाजलेले शेंगदाणे अशा पद्धतीने ओबडधोबड असे कुटून घ्यायचे. शेंगदाण्याचा महाद्या ही अशी रेसिपी आहे जी साताऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं झटपट अशी होणारी रेसिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शेंगदाणे अगदी खरपूस भाजून ते अगदी ओबडधोबड असे कुटून घेणे. कारण शेंगदाणे जेवढे खमंग भाजलेले असतील ना तेवढा महाद्या तुमचा चविष्ट होतो. आता महाद्या बनवण्यासाठी 4 ते 5 चमचे तेलावरती जिरी मोहरीची खमंग फोडणी घालायची. यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा. महाद्यामध्ये कांदा थोडासा जास्त घातला जातो, यामुळे चवही भन्नाट अशी येते. चला आता कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. चिमूटभर मीठ घालायचं, यामुळे कांदा लवकर मऊसूद व्हायला मदत होते. कांदा छानपैकी परतला गेला. आता आलं आणि लसूण ओबडधोबड असं ठेचून घ्यायचं, तेही घालायचं आणि तेही छानपैकी परतवून घ्यायचं. सातारा हा जिल्हा अगदी शेती समृद्ध किंवा शेतकरी परंपरेवरती अवलंबून आहे. त्यामुळे शेतामध्ये उपलब्ध असलेल्या साध्या सोप्या गोष्टींपासून सगळ्या भाज्या ह्या बनवल्या जातात. आणि बरं, सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हा महाद्या झटपट व्हावा याच दृष्टीने ही रेसिपी तयार केलेली आहे. यासाठी अगदी घरगुती साहित्यांमध्ये अगदी झटपट ही रेसिपी होते. आलं लसूण कांद्याबरोबर छान परतलं गेलं की हळद, लाल तिखट आणि घरगुती काळं तिखट छानपैकी यावरती परतवून घ्यायचं. घरगुती काळं तिखट आवर्जून घाला, त्यामुळे मेन टेस्ट येणार आहे. त्यानंतर हे ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे घालायचे. आता शेंगदाणे या मसाल्यांमध्ये छान खमंग खरपूस असे परतवून घ्यायचे. आता काही ठिकाणी असे शेंगदाणे भाजून हा महाद्या केला जातो, तर पश्चिम महाराष्ट्रातच काही ठिकाणी ओल्या शेंगदाण्याचा सुद्धा महाद्या केला जातो. जे काही भुईमुंगाच्या शेंगा ताज्या ताज्या शेतामध्ये येतात त्या शेंगा फोडायच्या, त्यातले शेंगदाणे बाहेर काढायचे आणि ओले शेंगदाणे छानपैकी उखळीमध्ये कुटले जातात किंवा मिक्सरमध्ये ओबडधोबड असे कुटले जातात आणि त्यापासून सुद्धा हा महाद्या केला जातो. चला, शेंगदाणे छान परतले गेले की कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित खमंग परतवून घ्यायच्या. आता यामध्ये 1 कपभर गरम पाणी घालायचं. गरम पाणी घालून सगळ्या गोष्टी छान मिक्स करायच्या आणि झाकण ठेवून 5 मिनिटं छानपैकी याला वाफ द्यायची. यामुळे सगळे मसाले छान शेंगदाण्यामध्ये एकजीव होतात. शेंगदाणे छान या मसाल्यामध्ये शिजतात आणि चव अप्रतिम अशी या महाद्याला येते. गार पाणी अजिबातही घालायचं नाही, आवर्जून गरम पाणीच घाला. गार पाणी घातलं तर महाद्याची सगळी चव निघून जाते. एक वाफ काढल्यानंतर छान असा हा महाद्या मी परतवून घेतलाय. अतिशय चमचमीत अशी आपली पहिली रेसिपी तयार झाली. आता वळूयात आपल्या पिठल्याकडे. यासाठी घेतले बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि हळद. या सगळ्या बेसिक साहित्यांमध्ये आपलं हे झणझणीत असं पिठलं तयार होतं. चला, आता पिठलं बनवण्यासाठी 3 चमचे तेलावरती जिरी मोहरीची खमंग फोडणी घालायची. यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता तुम्ही अगोदर फोडणीतही घालू शकता, परंतु खूप जास्त तेल उडतं आणि ते कॅमेऱ्यावरती येतं, म्हणून मी आवर्जून नंतर घालते. कांद्यामध्ये मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. कढीपत्ताही मी यामध्येच घालून घेतलाय. सगळ्या गोष्टी छान अगदी गुलाबी रंगावर परतले गेल्या की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घेतले. आता या पिठल्यामध्ये मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी थोडीशी जास्तीची घेतली आहे. तिखट लवंगी मिरची आहे, तरी पण 5 ते 6 मिरच्या घेतल्यात. चला, तर मिरची सुद्धा छानपैकी या कांद्याबरोबर परतवून घ्यायची. लसूणही थोडा जास्तीचा घालायचा, म्हणजे पिठलं अजून चविष्ट लागतं. चला, कांद्याबरोबर हिरवी मिरची आणि लसूण छान परतलं गेला की आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची. हळदही व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. आता यामध्ये पाणी घालायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही हिरवी मिरची आणि लसूण लागलं होतं तेच पाणी मी यामध्ये घालून घेतलंय. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि या सगळ्या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची. याला उकळी येईपर्यंत बेसन पीठ आपलं थोडं थोडं पाणी घालत छानपैकी मिक्स करून घ्यायचं. यामुळे पिठल्यामध्ये आपल्या अजिबातही गाठी गुठळ्या होत नाही. थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीने बेसन पीठ मिक्स करताना सुद्धा एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे ह्या स्टेजला सुद्धा एकही गाठी गुठळी होणार नाही. चला, सुंदर असं हे बेसन पीठ आपलं मिक्स करून घेतलंय. पाण्याला उकळी आली. आता थोडं थोडं हे पीठ घालत पिठलं छानपैकी हटून घ्यायचं. या पद्धतीने पिठलं केलं ना अजिबातही पिठल्यामध्ये गाठी गुठळी होत नाहीत. अगदी मऊसूद असं हे पिठलं आपलं तयार होतं आणि चवीला सुद्धा भन्नाट असं लागतं. चला, सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे पिठलं आपलं तयार झालंय. आता झाकण ठेवायचं आणि किमान 5 ते 6 मिनिटं पिठलं छान शिजवून घ्यायचं. कारण बेसन पीठ आहे, बेसन पीठ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे. अतिशय सुंदर असं हे पिठलं आपलं तयार होतं. भाकरी, भात, चपाती कशाही सोबत हे पिठलं तुम्ही आरामात खाऊ शकता. आपण साताऱ्याच्या ग्रामीण भागातली ही थाळी बघतोय स्पेशली, त्यामुळे आवर्जून हे पिठलं तुमच्यासोबत शेअर केलं. साताऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये किमान आठवड्यातनं 1दा-2दा तरी हे पिठलं केलंच जातं. आणि आता सगळ्यात शेवटची रेसिपी आपण करणार आहोत ती आहे सगळ्यात स्पेशल, तो म्हणजे आपला हिरव्या मिरचीचा खरडा. यासाठी घेतली आहे हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे, मीठ आणि लसूण. लसणाच्या किमान 10 ते 15 तरी पाकळ्या घ्या.
चला आता सगळं साहित्य छानपैकी आपण खमंग असं लोखंडी तव्यावरती भाजून घेणार आहोत. लोखंडी तव्यावर केलेल्या खरड्याची चव अतिशय अप्रतिम अशी येते. त्यामुळे लोखंडी तवा तुमच्याकडे असेल ना तर आवर्जून लोखंडी तव्यामध्ये करा. आता तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे. साधारण एक 20 ते 25 हिरव्या मिरच्या असतील तर अर्धी वाटी शेंगदाणे घ्या. शेंगदाणे थोडेसे खमंग असे भाजून घेतले की यावरती घालायची हिरवी मिरची. शेंगदाणे आवर्जून अगोदर भाजून घ्या. यामुळे काय होतं, मिरच्या बरोबर ते व्यवस्थित भाजले जातात. अगोदर भाजले ना त्याचे खमंग कुरकुरीत होतात आणि खरड्यामध्ये याची चव भन्नाट अशी येते. हिरवी मिरची भाजत असतानाच यामध्ये लसूणही घालायचा. मिरची, लसूण आणि शेंगदाणे एकत्रित किमान 3 ते 4 मिनिटं छानपैकी भाजून घ्यायचे. जोपर्यंत मिरचीला छान डाग पडत नाही तोपर्यंत भाजून घ्या. यामुळे मिरची भाजेपर्यंत लसूणही छान भाजला जातो आणि खमंग असा होतो. तुम्ही बघू शकता मिरचीला छान डाग पडायला लागलेत. खमंग अशी ही मिरची भाजून घ्यायची. आता मिरची भाजताना जर तुम्हाला भीती वाटत असेल की उडेल किंवा अंगावर येईल तर थोडंसं झाकण ठेवत तुम्ही मिरची भाजू शकता. त्यानंतर तेलामध्ये आता जिरी घालायची. जिरी छान खमंग अशी फुलली गेली की सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आवर्जून कोथिंबीरीचा देठाकडचा भाग घ्या. त्यामुळे कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर आपल्या खरड्यामध्ये मिक्स व्हायला मदत होते. चला सगळ्या गोष्टी खमंग अशा भाजून घेतल्यात, परतवून घेतल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सगळं मिश्रण तयार झाले. आता यावरती आवर्जून घालायचं आहे ते खडे मीठ. माझी आई आजी जेव्हा कधी खरडा बनवायचा तेव्हा आवर्जून यामध्ये खडे मीठ घालायच्या. यामुळे काय होतं, या सगळ्यात शेवटी आपण खरडा ज्या वेळेला ठेचून घेतो किंवा अशा तांब्याने रगडून घेतो त्यावेळी खडे मिठामुळे छानपैकी या सगळ्या गोष्टी रगडल्या जातात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा बारीक होतात आणि खडे मिठामुळे आपल्या खरड्याला चवही खूप छान येते. आता तुम्ही हे खलबत्त्यामध्ये घालून कुटू शकता किंवा अशा पद्धतीने तव्यामध्ये छानपैकी खरडून घेऊ शकता, रगडून घेऊ शकता. आई आणि आजी दोघीही माझ्या अशाच पद्धतीने खरडा करायच्या. त्यामुळे मी याच पद्धतीने नेहमी करते. लोखंडी तवा आहे तो लवकर थंड होत नाही. त्यामुळे अगदी हलकंसं हे साहित्य गार झालं ना की लगेच ह्या गोष्टी छान बारीक करायला घ्यायच्या. यामुळे छान अशा सगळ्या गोष्टी परतल्या जातात. ज्या वेळेला तुम्ही तांब्याच्या साहाय्याने या गोष्टी रगडत असताना त्याच वेळेला गरम तव्यामुळे या सगळ्या गोष्टी छान अशा भाजल्या जातात आणि यामुळे खरड्याला अजूनच छान चव येते. चला सुंदर असे आपले सगळे पदार्थ तयार झाले. झणझणीत असा आपला खरडा, सुंदर असं पिठलं आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा महाद्या. त्याबरोबर मी हिरवी मिरची, कांदा, भात, ज्वारीची भाकरी आणि त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागात आवर्जून उन्हाळ्यामध्ये केले जातात त्या या कुरडई सुद्धा तळून घेतली आहे. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी सातारी व्हेज थाळी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही साताऱ्याची पारंपरिक व्हेज थाळी नक्की करून बघा. कशी वाटली आजची थाळी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. अगदी एखाद्या पंचपक्वानाला सुद्धा मागे सारेल अशी भन्नाट अशी ही गावरान थाळी तयार झाली. चला कशी वाटली आजची थाळी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा हे सगळे पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहेत. चला महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेतील आणखीन चविष्ट आणि भन्नाट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. खाद्ययात्रेतील एकही रेसिपी मिस करू नका, कारण एकापेक्षा एक भारी थाळ्या दररोज तुमच्या भेटीला येणार आहेत. चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चविष्ट झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा खाद्ययात्रेच्या नवीन भागात. धन्यवाद.